नमस्कार, ईश्वरीज ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आजचा ब्लॉग पाहतोय. आपण सासवडपासून 6 ते 7 किलोमीटर अंतरावर असणारे श्री एकमुखी दत्त आहेत नारायणपूर येथील. तिथे आपण जाणार आहोत आणि तिथूनच पुढे प्रति बालाजींचं मंदिर आहे. तिथे आपण दर्शन घेणार आहोत. तुम्ही लोकेशन पाहू शकता. खूप असे सुंदर असे लोकेशन आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे घाट आहेत आणि लोकेशनही खूप छान आहे. आपण एकाच दिवशी हे दोन्ही एकाच लोकेशनला एकाच रोडला असलेले आपण दोन्ही ठिकाणे घेऊ शकतो. आपण जाताना एकमुखी दत्तांचं मंदिर लागते नारायणपूरचे आणि तिथून पुढे आपल्याला प्रति बालाजींचं मंदिर पाहावयास मिळते. खूप सुंदर असे लोकेशन आहे. तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकतात. पुण्यापासून जवळ आहे. सासवडपासून 6 ते 7 किलोमीटर. आपल्याला बसही उपलब्ध असतात. तुम्ही पाहू शकता. श्री एकमुखी दत्त आहेत नारायणपूरचे. खूप असे सुप्रसिद्ध असे मंदिर आहे. तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता. हे तुम्ही लोकेशन पाहू शकतात. याही पेक्षा खूप सुंदर असं लोकेशन तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्यक्षामध्ये. व्हिडिओमध्ये थोडेसेच आहे दाखवण्यात आलेलं आहे. तुम्ही सुट्ट्यामध्ये जर नियोजन करत असाल तर ट्रिपला जाण्याचं वगैरे एक दिवशी ट्रिप असेल तर तुम्ही नक्की इथे जाऊ शकता. इथे पाहू शकता प्रति बालाजींचं मंदिर आहे. पण इथे आपल्याला आतमध्ये मोबाईल नेण्यास बंदी असते. त्यामुळे मोबाईल आपल्याला बाजूला ठेवून द्यावं लागतात. कॅमेरा वगैरे आपण फोटो करण्यास मनाई असते. आतमध्ये मंदिरामध्ये आपल्याला इथे एका साईडला चप्पल स्टँड आहे. इथे मोबाईलही जमा करावं लागतात आणि नंतर दर्शन घेऊन आल्यानंतर आपण मोबाईल घेऊन मग आपण फोटो वगैरे काढू शकतो. इथे व्हिडिओ वगैरे काढू शकतो. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं प्रति बालाजींचं मंदिर आहे इथे. तुम्ही लोकेशन पाहू शकता. आतमध्येही खूप सुंदर अशी प्रतिमा मूर्ती आहे. लक्ष्मी मातेंची आहे, व्यंकटेशांची आहे. आतमध्ये बालाजींची प्रतिमा ही खूप सुंदर आहेत. पण आपल्याला मोबाईल नेण्यास परवानगी नसल्यामुळे आपण आतले नाही फोटो काढू शकत. पण तुम्ही बाहेरचा व्ह्यू पाहू शकतात. खूप असा सुंदर हा व्ह्यू आहे इथे आणि गर्दीही मोठ्या प्रमाणात असते इथे. प्रति बालाजींचं मंदिर आहे. गोविंदाय. हे प्रति बालाजींचे ठिकाण आहे. तुम्ही पाहू शकता इथे लोकेशन. आम्ही सुरुवातीला पहिले बालाजींचे दर्शन घेतले आणि मग त्याच रस्त्याने येताना मग एकमुखी दत्त महाराजांचे दर्शन घेतले नारायणपूरला. तुम्ही पाहू शकता खूप डोंगरामध्ये असलेले हे मंदिर खूप सुंदररित्या उभारलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान आहे. आणि इथे एक दत्तमुखींचे आहे नारायणपूरमधलं एकमुखी दत्त मंदिर. तिथे तुम्ही एकाच रूटला आपण व्हिजिट देऊ शकतो. दोन्ही खूप सुंदर अशी ठिकाणं आहेत. दत्त मंदिरात दर गुरुवारी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि इथे महादेवांचंही मंदिर आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ ही आपले येतच राहतील. धन्यवाद.